नमस्कार. श्रीमद भगवद्गीताच्या या सुरू असलेल्या मालिकेमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आता हा आपला भगवद्गीतेचा 11वा व्हिडिओ म्हणजे आपण गीतेचा 11वा अध्याय पाहणार आहोत, जो परमात्माची ओळख करून देणारी एक काय म्हणूया त्याला 360 अंश ओळख करून देणारा असा हा अध्याय आहे की परमात्मा म्हणजे काय, श्रीकृष्ण भगवान नक्की कोण आहेत ही ओळख करून देणारा हा अध्याय आहे विश्वरूप दर्शन योग. मी तुम्हाला 6व्या अध्याय जेव्हा सुरू झाला, म्हणजे 6वा व्हिडिओ जेव्हा सुरू झाला, तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की आता भगवंत अर्जुनाला हळूहळू एक एक पायरी आत्मज्ञानाकडे घेऊन जात आहेत आणि 6 पासून 11 पर्यंत हे जे 5 अध्याय आहेत हे पूर्णपणे श्रीकृष्ण भगवंताची ओळख करून देणारे अध्याय आहेत की आपण सगुणाकडून निर्गुणाकडे कसं जायचं, संसाराकडून परमार्थाकडे कसं जायचं ही वाटचाल दाखवणारे हे अध्याय. अर्जुनाला जेव्हा आत्मसंयम योग भगवंतांनी सांगितला, त्याच्यानंतर हळूहळू उलगडत देवाकडे मन लावायचं म्हणजे कसं, देवाकडे काय मागायचं, काय मागू नये, काय मागणं अपेक्षित आहे, भगवंत या चराचर सृष्टीमध्ये कसे नटलेले आहेत, असं विभूती योगांपर्यंत बघितल्यानंतर आता हे सगळं माझ्यापासून उत्पन्न होऊन सुद्धा मी ह्या सगळ्यात कशातच नाही. भगवंत काय म्हणाले ज्ञानविज्ञान योगात, हे सगळं काही माझ्यापासून उत्पन्न आहे पण मी ह्या कशातच नाही. आता हे जे वाक्य भगवंतांनी म्हटलं त्याचं यथार्थ दर्शन भगवंतांनी अर्जुनाला 11व्या अध्यायामध्ये ज्ञान देताना करून दिलेलं आहे. आता ह्या वाक्याला आपण जरा गंभीरतेने बघूया, म्हणजे आपल्याला विश्वरूप दर्शन योग हळूहळू उलगडता येईल. विश्वरूप दर्शन योगाच्या आधी ज्ञानविज्ञानात भगवंत असे म्हणालेले आहे की सकळ जगत हे माझ्यापासूनच उत्पन्न झालेलं आहे पण मी कशातच नाही आहे. सकल जगत माझ्यापासून उत्पन्न झालंय ही खरी तर विभूती आहे. भगवंताचा विभूती योग म्हणजे हे आहे की सकल जगत माझ्यापासून उत्पन्न झालंय म्हणजे प्रत्येक गोष्ट ही भगवंताचंच अधिष्ठान आहे हे दाखवणारी आहे. मग त्याच्यामध्ये भगवंतांनी विभूती योगामध्ये उदाहरणं घेतली की झाडांमध्ये पिंपळ मी आहे, महिन्यांमध्ये मार्गशीर्ष मी आहे, ऋतूंमध्ये वसंत मी आहे. याचा अर्थ भगवंत आपल्याला हे ज्ञान करून देत आहेत की तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये बघताना याच्यात भगवंत कसा आहे हे बघा. आणि आपली भारतीय संस्कृती तशीच आहे ना. आत्ताच्या जनरेशनला किंवा माझ्याही जनरेशनमधील काही माझ्या मित्रांना वगैरे भारतीय संस्कृती म्हटली की त्यांच्या कपाळाला आठ्या येतात. पण जर आपण नीट विचार केला तर आपल्याकडे काही संस्कार आहेत. जसं सुरुवातीला बाळाची आईबरोबर ओळख होते, मातृदेवो भव म्हणून आईला नमस्कार केला जातो. म्हणजे या सकळ लोकांमध्ये माझ्यासाठी श्रेष्ठ कोण आहे त्यावेळेला त्या बाळाला ते वाटत असतं आई, मातृदेवो भव. मग हळूहळू पित्याशी जवळीक वाढायला लागते, ओळख वाढायला लागते, मग आपला संस्कार येतो पितृदेवो भव. याचा अर्थ काय, अनेकातून एकात्मतेकडेच बघण्याचा आपला इशारा आपली संस्कृती आपल्याला देते. हा विभूती योगच आहे आपल्या संसारी माणसांसाठी. झाडांमध्ये कोणाला तरी एकाला पहिले नमस्कार करायचा, मग सकल जीवसृष्टीमध्ये त्या वनस्पतींमध्ये परमेश्वरच आहे. महिन्यांमधून एखाद्या महिन्याला भगवंत मानून मग बाकीचे महिने भगवंत रूपच आहे. लक्षात येत आहे आपल्या वेदांमध्ये सामवेदाला भगवंताचं स्वरूप मानल्यानंतर बाकीचे वेदही ओघाओघाने भगवंतच आहेत. सुरुवात करताना एकाने करायला लागते, म्हणून विभूती योगामध्ये भगवंतांनी एक एक उदाहरण दिलेलं आहे प्रत्येकाचं. असाही आपण अर्थ इथे घेऊ शकतो संसारी माणूस. कारण माझा उद्देश आहे की ही भगवद्गीता संसारी माणसाला काय शिकवून जाते. मग असं हळूहळू करता करता अजून आपल्या माणसांशी ओळख वाढायला लागते. मातृदेवो भव, पितृदेवो भव, मग आपल्या इथं अतिथी देवो भव. एकूण काय तुमच्या लक्षात येत आहे का, हे चराचर सृष्टी जी नटलेली आहे ना ही भगवंताचंच एक स्वरूप आहे हे समजावून देणारे हे संस्कार आहेत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. आणि हे विभूती योगाचंच प्रतीक आहे. जसं भगवंत ज्ञानविज्ञान योगात म्हणतात की हे सकल जगत माझ्यापासून उत्पन्न झालेलं आहे, त्याचा सार रूपाने हा धडा आपण मातृदेव भव, पितृदेव भव याच्यातून देत असतो लहान मुलांना. हे नेहमी लक्षात ठेवा. पण भगवंत पुढे म्हणतात की मी कशातच नाही आहे, हे परमेश्वराचं योगेश्वर रूप आहे. म्हणजे सकल मात्रांमध्ये व्यापूनही तो कशातच नाही आहे, म्हणजे तो कशातच लिप्त नाही आहे, तो ह्या सगळ्यांपेक्षा अलिप्त आहे असा हा योगेश्वर रूप. याचं योगेश्वराचं दर्शन घेण्यासाठी हा विश्वरूप दर्शन योग आहे. जसं सोनं
दागिन्यांमध्ये भरून उरलेलं असतं. पण दागिन्याला जन्म आहे, दागिन्याला मृत्यू आहे, दागिना घडतो, दागिना मोडतो, हे त्याचा जन्म मृत्यूच झाला. पण सोनं दागिना घडायच्या आधीही होतं, सोनं दागिना मोडल्यानंतरही राहणार आहे. खरं तर आपण त्याला सोनं असं नाव दिलं, अन्यथा तो पदार्थ जो आहे, ते जे धातू जो आहे तो आहे तसाच आहे. तो दागिना घडण्याच्या आधीही होता, दागिना मोडल्यानंतरही तसाच राहणार आहे तो. म्हणजे सोनं दागिन्यांमध्ये आहे हे सकल चराचर परमेश्वर स्वरूपच आहे. जसं दागिने सोन्यापासून बनलेले, पण दागिना जरी मोडला गेला तरी सोनं हे आहेच. जसं हे सगळं जग परमेश्वर रूप आहे, पण परमेश्वर त्याच्या कशातच नाही, कारण ते सकल जगत नामशेष जरी झालं तरी परमेश्वर आहेच, ती शक्ती आहेच, ती एनर्जी राहणारच आहे, ते सच्चिदानंद स्वरूप हे राहणारच आहे. आणि हा विश्वरूप दर्शन योग आहे. आपलं थोडक्यात मी आपल्याला सांगितलं, कारण विश्वरूप दर्शन योग हा वाचायलाही जरासा कठीण आहे आणि तो समजून घ्यायलाही कठीण आहे. कारण याच्यामध्ये परमेश्वराने आपलं 360 अंश ज्ञान दिलेलं आहे की मी कसं आहे. परमेश्वराचं यथार्थ चलचित्र अर्जुनाने पाहिलेलं आहे. अर्जुन सद्गदितही झालेला आहे आणि अर्जुन भ्यायलेला सुद्धा आहे. लक्षात घ्या, परमेश्वराचं रूप पाहताना ते का, कशासाठी, हे आपण आता हळूहळू उलगडून बघणार आहोत. तर विश्वरूप दर्शन योग आता आपण एक एक त्याच्यामध्ये जेवढे मला श्लोक आवश्यक वाटले त्याचा गर्भितार्थ आणि त्याचा शब्दार्थ मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता विश्वरूप दर्शन योग जेव्हा आपण बघायला जातो, परमेश्वराचं यथार्थ ज्ञान व्हावं अशी इच्छा आपणही ठेवावी. अर्जुनाने जशी ती ठेवली. अर्जुन हा अत्यंत नम्र झाला आणि मी आपल्याला मागेही सांगितलंय, परमेश्वराला नम्र भाव आवडतो, परमेश्वराला संपूर्ण शरणागती आवडते. मग परमेश्वर आपल्याला त्याचं खरं स्वरूप दाखवतो. खरं स्वरूप बघणं इतकं सोपं नाही आहे. महाभारतामध्ये भगवंताच्या जवळचे असे कितीतरी होते, परंतु भगवंताने आपलं खरं स्वरूप चलचित्राप्रमाणे हे अर्जुनाला दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे विश्वरूप दर्शन योग हा आपण भाग्य मानलं पाहिजे स्वतःचं, की अर्जुनाला सांगण्याच्या निमित्ताने भगवंतानी त्यांचं विश्वरूप दर्शन कसं असतं हे उलगडून दाखवलंय आपल्या सामान्य माणसांना. आता श्लोक क्रमांक 6 जर आपण बघितला, श्लोक क्रमांक 6 या 6व्या श्लोकाचा जर आपण अर्थ पाहिला तर त्याच्यात सुरुवातीला भगवंत काय म्हणतात, भगवंत जेव्हा मी कोण आहे आणि माझ्यापासून काय काय उत्पन्न झालेलं आहे हे सांगायला जेव्हा सुरुवात करतात, की आता बघ, भगवंत म्हणतात अर्जुनाला बघ आता. आणि भगवंताचा जो श्लोक आहे पहिलाच त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात, हे अर्जुना, माझ्यामध्ये आदितीच्या 12 पुत्रांना, 8 वसूंना, 11 रुद्रांना आणि 2 अश्विनी कुमारांना पहा. याच्यात ना फार इंटरेस्टिंग पार्ट येतो, मी आपल्याला इथे एक्सप्लेन करणार आहे. भगवंतांनी किती किती नावं घेतली. भगवंत म्हणाले आधी अदितीच्या 12 पुत्रांना पहा, 8 वसूंना, 11 रुद्रांना आणि 2 अश्विनी कुमारांना माझ्यामध्येच बघ, कारण हे सगळे माझ्यापासूनच उत्पन्न झालेले असल्यामुळे त्यांना शेवटी विनाश आहे. परमात्मा हा या सगळ्यांपेक्षा वरती आहे, सगळ्यांना व्यापून उरलेला आहे. भगवंत हा या सगळ्यांपेक्षा कोणीतरी वरचा आहे, त्याच्यापासूनही निर्माण झालेले आहेत. मग कोणी निर्मितीचं काम करतं, कोणी सांभाळण्याचं काम करतं, कोणी विनाशाचं काम करतं, परंतु हे त्याचेच अंश आहेत, हे त्याच्यामध्येच विलीन होऊन जाणार आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं आपण ज्यांना म्हणतो की नाही, देवाला म्हणतो आपण असं, हा अनंत कोटी ब्रह्मांडाचा पालन करता. त्याने ही एक सृष्टी निर्माण केली. या सृष्टीच्या निर्मितीसाठी, विनाशासाठी त्याने जे जे जन्म घेतलेले आहेत त्यामध्ये आदितीचे 12 पुत्र, 8 वसू, 11 रुद्र आणि 2 अश्विनी कुमार याचा प्रमुख उल्लेख भगवंत अगदी सुरुवातीला करतात. आता तुम्ही जर यांची बेरीज केलीत, कोणाची, 12 आदितीचे पुत्र, 8 वसू, 12 आणि 8 20, 11 रुद्र, 20 आणि 11 31 आणि 2 अश्विनी कुमार 33. 33 ही संख्या ओळखीची वाटते की नाही, कारण आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये काय म्हणतात, आमच्यात 33 कोटी देव आहेत. आता बाहेरचे किंवा आपल्याच अति शिकलेले जरा लोक प्रश्न विचारतात की आपल्या संस्कृतीमध्ये 33 कोटी देव आहेत, त्यातली 33 तरी नावं आपल्याला माहिती आहेत का? किंवा समोरच्याला अगदी खोचक प्रश्न विचारतील, 33 कोटी देव तुम्ही म्हणता, त्यातली तुम्हाला 33 तरी नावं माहिती आहेत का? तर आपल्या सगळ्यांना हे ज्ञात असेल, आणि जर नसेल तर मी ज्ञात करून देतो की 33 कोटी ही कोटी संख्या नसून ती उपमा आहे. जसं आपण एखादा गायक गाणं म्हणत असतो, त्याला म्हणतो अरे काय उच्च कोटीचा गायक आहे हा, तेव्हा कोटी म्हणजे तितके शून्य आपण त्या गायकाला लावत नसतो.
ती उपमा आपण त्याला देत असतो की हा किती श्रेष्ठ गायक आहे. आपल्याकडे समानार्थी शब्द अनेक आहेत. सो श्रेष्ठ याला कोटी अशी एक उपमा आपण देतो. त्याच्यामुळे 33 कोटी देव जेव्हा आपण म्हणतो तेव्हा 33 श्रेष्ठ देव असा त्याचा अर्थ होतो. आणि 33 देव कोण तर हे भगवंत म्हणतात की आपल्या जे हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 33 देव जे प्रामुख्याने आर्य धर्म संस्कृतीमध्ये सांगितलेले आहेत ते सगळे तू माझ्यामध्येच पहा. अदितीचे 12 पुत्र, 8 वसू, 11 रुद्र, 2 अश्विनी कुमार. प्रत्येकाला या भगवंत रूपी एनर्जीने कामं दिलेली आहेत. मग रुद्रांचं काम ते करतील, अश्विनी कुमारांचं काम ते करणार, वसूंचं काम ते करणार, अदितीच्या पुत्रांचं काम ते करणार. आणि ही सृष्टी जेव्हा विनाश पावते तेव्हा ते सगळे पुन्हा त्या एकतत्व सच्चिदानंद भगवंतामध्ये विलीन होऊन जातात. कारण ते त्याचेच अंश आहेत. आपण मागच्याच अध्यायात बघितलं विभूती योगामध्ये, विभूती योग संपवताना भगवंत अर्जुनाला म्हणाले की सगळं तुला ते विभूती सांगण्यापेक्षा एवढं समज की हे जे सकल ब्रह्मांड आहे हे माझ्या एका अंशाने उत्पन्न झालेलं आहे. विचार करा, मग ज्याला आपण भगवंत म्हणून समजून घ्यायला जातो त्याची व्याप्ती केवढी असेल, त्याची व्याप्ती केवढी असेल. तर आपल्याला 33 कोटी देव याचा जरासा भ्रम जर असेल किंवा तुमच्या ओळखीत ज्यांना असेल त्यांना सांगण्यासाठी ही गोष्ट उपयुक्त आहे. आता श्लोक क्रमांक 7 मी आता थोड्या श्लोकांचा थोडक्यात अर्थ सांगणार आहे. जरा जास्त श्लोक मी आज घेण्याचा प्रयत्न करणार आहे कारण याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आणि वेळेचं बंधन असल्यामुळे अगदी लांब लचक होऊ नये म्हणून मी श्लोकांमध्ये जे अगदी घेण्यासारखं आहे त्याचा प्रत्यक्ष अर्थ आपल्याला सांगणार आहे. सो श्लोक क्रमांक 6 मध्ये प्रामुख्याने मला तुम्हाला ही गोष्ट ज्ञात करून द्यायची होती की 33 ही संख्या परमेश्वर इथे नमूद करतो की ह्या सगळ्यांना पहा, माझ्यामध्येच पहा. 33 कोटी देव आपण जे म्हणतो ना, ती कोटी ही संज्ञा संख्यारूपी नाही आहे, ती उपमा आहे, हे लक्षात घ्या. आता 7व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात बघा. 7व्या श्लोकात भगवंत म्हणतात, हे अर्जुना, आता माझ्या या शरीरात एकत्रित असलेले संपूर्ण जग पहा. पण शेवटचं जे म्हटलंय ना ते इंटरेस्टिंग आहे. इतरही जे काही तुला पाहण्याची इच्छा असेल ते पहा. काय म्हटलंय भगवंतानी? तुला जे काही पाहण्याची इच्छा असेल ते पहा. अर्थ अगदी सरळ आहे. भगवंत असं का बरं म्हणाले असतील की तुला जे काही पाहायचं ते पहा? कारण सांख्य योगामध्ये भगवंताला अर्जुनाने प्रश्न केलेला आहे की कौरव जिंकतील का पांडव जिंकतील हे मला माहिती नाही. मग मला सांगा, भगवंत गीता सांगताना बॅक ऑफ द माइंड अर्जुनाच्या मनामध्ये एक काय विचार असू शकतो? ते सगळं ऐकताना काय विचार असू शकतो की युद्ध तर करायचंच आहे. भगवंत तर सांगत युद्ध तर करावंच लागणार आहे. पण पुढे येत्या काही दिवसांमध्ये कोण बरं युद्ध जिंकेल अशी शंका अर्जुनाच्या मनात नसेल का? अगदी असेल. जसा परीक्षेला बसलेला विद्यार्थी, जशी आता 10वी 12वीच्या परीक्षा चालू आहेत, हा मार्च महिना सुरू आहे, या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात 1-2 महिने पुढचे काय इच्छा राहणार आहे की आपला निकाल काय येणार, काय निकाल येणार, काय आपला रिझल्ट लागणार. बरोबर आहे की नाही? तसं अर्जुनाला युद्ध करायचंच आहे, हे प्राप्त आहे. तसं निकाल काय लागेल हे बघण्याची इच्छा अर्जुनाच्या मनात उत्पन्न झाली असेल की नसेल? अगदी उत्पन्न झाली असेल. आणि म्हणून 7व्या श्लोकाच्या शेवटी भगवंत म्हणतात की हे गुडाकेश, तुला जे पाहण्याची इच्छा असेल ते पहा. यत् अन्यत् द्रष्टुम इच्छसी, तुला अजून जे काही पाहायचं असेल ते पहा. असं म्हणून भगवंतांनी ऍक्च्युली त्याला हिंटच दिलेली आहे की बघ, तुला युद्ध पुढे काय होणार हे पाहायची इच्छा आहे ना. आणि म्हणून पुढे वर्णन आलेलं आहे बरं का की भीष्म, द्रोण, कर्ण यांच्यासारखे भराभर सारथी महारथी त्याच्या भगवंताच्या मुखात प्रवेश करत आहेत. हे का? म्हणजे भगवंतांनी अर्जुनाला युद्धाचे परिणाम काय होणार हेच दाखवून दिलेले आहे. आपल्याला सगळ्यांना इच्छा असते की नाही? आपण ज्योतिषाकडे जातो, आपण हात जे बघतात त्यांच्या पुढे लगेच हात पुढे करतो. या सगळ्याची कारणं काय असतात? सगळ्यांच्या मनामध्ये तो कितीही नास्तिक, कितीही अस्तिक, कसाही या जगातला माणूस असला तरी कोणीतरी भविष्याबद्दल आपल्याला सांगू शकतं. हे कळतं की आपल्याला लगेच मला उत्सुकता निर्माण होते, जरा बघ रे माझं पण काय पुढे लिहिलंय, काय पुढे आहे. ही सामान्य वृत्ती आहे. ही अर्जुनाच्या मनातही जागली असेल की युद्धाचे परिणाम काय होतील, ते जिंकणार की आम्ही जिंकणार, काय होणार. विश्वरूप दर्शनाच्या निमित्ताने भगवंतानी अर्जुनाला रिझल्ट दाखवूनच दिलेला आहे की युद्धाचे परिणाम काय होणार आहेत. असा संसारी माणसाने आपण अर्थ घ्यायचा इथे. लक्षात आलं का? आता श्लोक क्रमांक 8, 8व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, परंतु भगवंत तर म्हणतात
की माझं हे अनंत विराट असं रूप, हे जे सगळे माझ्यामध्ये सामावलेले आहेत, हे तू पहा आणि तुला जी काय अजून पाहण्याची इच्छा असेल तेही पहा. पण 8व्या श्लोकात भगवंत म्हणतात, मला तू या चर्मचक्षूंनी पाहू शकणार नाहीस. हे जे स्थूल डोळे आहेत ना, याने स्थूल दृष्टी दिसते, म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो. अनेक नास्तिक माणसं आजूबाजूची, जी थोड्याशा अभ्यासाने, म्हणजे अगदी अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी म्हणतो ना आपण, जर थोडंसं ज्ञान आलं की अगदी उहापोह करणारे स्वतःच्या ज्ञानाचा, अगदी भगवंतालाही खोटं पाडायला जातात, तो आहे नाही याच्यावरती वादविवाद घालायला तयार होतात. जसं ज्ञान वाढत जातं ना, तसा माणूस नम्र झाला पाहिजे, अभ्यासी प्रकटावे, नातरी झाकुनी असावे, प्रकटोनी नासावे, हे बरे नव्हे. दासबोधामध्ये समर्थांनी म्हटलेलंच आहे, तुमचं ज्ञान वाढत गेलं की तुम्ही ते झाकून ठेवा. तुम्ही ते सगळीकडे प्रकट करून त्याची जर नासाडी केली तर त्याला काही अर्थ नाही. परंतु आजच्या जनरेशनमध्ये असं आम्ही किती ज्ञानी हे सांगण्याचीच इच्छा दिसून येते. मग प्रश्न करतात, देव जर आहे तो दिसत का नाही? म्हणजे हा प्रश्न किती मूर्खपणाचा आहे. देव जर आहे तर तो दिसत का नाही? तो कसा दिसेल? तो कसा दिसेल? समजा मी या खोलीत बसलोय आणि समोरच्या घरामध्ये कोणीतरी आहे, तर मला 2 दारं ओलांडून जावं लागतं, अशी ती व्यक्ती मला दिसणार नाही. तसं भगवंताला जर पाहायचं असेल तर ह्या स्थूल दृष्टीमध्ये माझं अडकलेलं मन, माझं अडकलेलं चित्त हे कुठेतरी बाजूला काढून परमेश्वर प्राप्तीसाठी परमार्थात न्यावं लागतं. तेव्हा त्याचं दर्शन घडण्याचे योग उत्पन्न होतं. आपल्या लक्षात येतं, एक व्यक्ती, माझा मित्र परदेशात राहतो, मला माहिती आहे, पण जर मला त्याला पाहायचं असेल तर मला परदेशात जावं लागेल. त्याच अर्थाने जर मला भगवंताला पाहायचं असेल तर भगवंत कसा प्राप्त होतो त्याचा अभ्यास मला करायला नको का? अर्जुनाला भगवंत म्हणतात, या चर्मदृष्टीला माझं दर्शन होणारच नाही. देव जरी समोर येऊन उभा राहिला तरी या डोळ्यांना तो दिसणारच नाही. सायन्स आहे. आपल्याला साधा 3D सिनेमा, जे अगदी परदेशातले बॉलिवूड, हॉलिवूडचे मोठे मोठे सिनेमे येतात, लागतात अगदी चित्रपटगृहामध्ये, तो जर का 3D असेल तर तो 3D सिनेमा पाहण्यासाठी मला काळा चष्मा घालायला लागतो. एवढी आपली दृष्टी कमजोर आहे की तो 3D सिनेमाही आपल्याला या दृष्टीने पाहता येत नाही. तर ह्या सगळ्या डायमेन्शन्सनी व्यापलेला, 3Dच काय, अनंत डायमेन्शन्सनी व्यापलेल्या ह्या परमेश्वराला या 2 डोळ्यांनी पाहता येईल का? आणि ही पाहण्याची इच्छा धरणं म्हणजे किती काय म्हणूया त्याला, भोळसटपणा राहील आपला. भगवंत अर्जुनालाही म्हणतात, तुला जर मला प्राप्त करून घ्यायचं असेल तर ही चर्मदृष्टी कामाला येणार नाही. मी तुला दिव्य दृष्टी देतो, कारण तू चर्मदृष्टीने मला पाहूच शकणार नाहीस. आपण संसारी माणसाने यातून काय अर्थ घ्यायचा की हे डोळे आपल्याला जे दिसतं ना, तो पसाराच बघतात आणि हा दिसणाऱ्या पसारातून आपल्या मनामध्ये सतत विचार तरंग उठत असतात. त्रिगुण आणि षड्विकार त्याला जोर लावत असतात. कधी सत्ववृत्ती आपली जागी होते, कधी वाईट प्रसंग घडला की आपली तमोवृत्ती जागी होते, काम बळावतो, एखादी वस्तू पाहिली, स्थूल दृष्टी पाहत असते की इच्छा उत्पन्न होते, मग हे माझ्याकडे पाहिजे, मिळालं तर मद उत्पन्न होतो की माझ्याचकडे आहे, नाही मिळालं तर क्रोध, द्वेष काम करत असतात. हे सगळं चालू असतं बाहेरच्या पसाऱ्याकडे बघून, जे सगळं खरं तर खोटं आहे, जे एक दिवशी नाश पावणार आहे, पण त्याकडे बघून हे सगळं चाललेलं असतं. भगवंत म्हणतात, ही दृष्टी कामाला नाही, दिव्य दृष्टी देतो, म्हणजे तुझ्या आतमध्ये पहा, तुझे आहे तुझं पाशी, परंतु आपण सुख बाहेर शोधतोय म्हणून तू जागा चुकलास. दिव्य दृष्टी देतो म्हणजे आपण संसारी माणसांनी संसार करावा, परंतु दिवसातून काही वेळ हा सगळा व्याप बाजूला ठेवून आपण आपल्या स्वतःचं चिंतन करणं आवश्यक आहे, आत्मतत्वाचं चिंतन करणं आवश्यक आहे, हे भगवंताला सांगायचं. ते जर आपल्याला जमलं तर हळूहळू या जन्मी का होईना अजून काही जन्मांमध्ये आपली प्रगती निश्चित व्हायला लागेल. परंतु आपण या संसारात इतके गुरफटलेलो आहोत की ही चर्मदृष्टी आपल्याला सोडावीशी वाटत नाही. अगदी गमतीशीर भाग, मी जर तुम्हाला सगळ्यांना सांगितलं 5 मिनिटं ध्यान लावून बसा, ती 5 मिनिटं किती मोठी वाटतील तुम्हाला कल्पना आहे. आणि जर 5 मिनिटं ध्यान लावून बसलोस तर मनामध्ये विचारांची इतकी गर्दी होईल किंवा एकतर आपण झोपेकडे तरी जाऊ. हे असं का व्हावं? कारण ह्या डोळ्यांना बाहेरचं दृष्ट पाहण्याची इतकी सवय लागली आहे की डोळे जरी मिटले गेले तरी मध्येच पटकन उघडले जातात. कारण ते दृश्य पाहण्याची 24 तास सवय आहे. डोळे मिटून आतमध्ये आम्हाला काहीच दिसत नाही, आतमध्ये आम्हाला काहीच दिसत नाही. पण हे चित्त तत्व आतमध्ये सदैव जागृत आहे की नाही? हे चित्त तत्व आतमध्ये सदैव जागृत आहे की नाही? अहो, आईन्स्टाईन सारखा महान माणूस होऊन गेला, न्यूटन सारखा महान माणूस होऊन गेला,
चेतना देणार, त्याच्यावरती मी येतो. आता मी तुम्हाला फक्त संदर्भ देतो, म्हणजे मग मी तो श्लोकाचा अर्थही सांगेन. श्लोक क्रमांक 10-11 मध्ये भगवंत म्हणतात की हे जे सगळं चेतना देणार आहे की नाही, हजारो सूर्य जरी आकाशात एकवटले तरी सुद्धा तो प्रकाश फिका पडेल, इतकं प्रकाशमय परमेश्वर आहे. आणि आपल्या शरीराला चेतना देणाराही तोच आहे, स्वयंप्रकाशी परमेश्वर आहे. आईन्स्टाईन, लोकमान्य टिळक म्हणा किंवा न्यूटन म्हणा, स्वामी विवेकानंद म्हणा, यांच्या मेंदूचा अभ्यास करण्याची इच्छा सायंटिस्टना झाली की काय असेल, काय अगाध ज्ञान. परंतु न्यूटनचा किंवा आईन्स्टाईनचा मेंदू जेव्हा काढून ठेवला, त्या मेंदूला जर कोणी प्रश्न केला असता की बाबा तू जेव्हा त्या शरीरात होतास तेव्हा तू इतके मोठे मोठे सिद्धांत मांडलेस, आता 2+2 किती सांग पाहू, तर तो मेंदू जो शरीराच्या बाहेर काढलाय तो नाही सांगू शकणार. का? कारण त्या मेंदूला चालवणारं जे चित्त तत्व होतं ना, जो प्रकाशमय चैतन्य होतं, ते आता तिथे नाहीये. कितीही बलाढ्य माणूस असेल, अगदी दारासिंग सारखा, परंतु ती चेतना शरीरातून निघून गेली की ते शरीर काम करू शकत नाही. मग ते कितीही बल असलं तरी चैतन्य लागतं त्याच्या मागे. आणि याचा संदर्भ येतो श्लोक क्रमांक 10 आणि 11 मध्ये. 8 मध्ये आपण काय बघितलं, तू या दृष्टीने नाही पाहू शकणार, कारण आता मी तुला जे रूप दाखवणार आहे त्यासाठी तुला ज्ञानदृष्टी लागेल. 10-11 मध्ये भगवंत काय म्हणतात, 10 आणि 11 मध्ये भगवंत म्हणतात, अनेक तोंड, अनेक डोळे, अनेक आश्चर्यकारक दर्शन असलेल्या अशा अनेक अलंकाराने विभूषित असलेल्या मला पहा. तसेच दिव्य माळा वस्त्रे धारण केलेल्या, दिव्य गंधानित सुभाषित विभूषित झालेल्या अशा अनेक माझ्या विराट स्वरूपाला तू पहा. 12व्या श्लोकात भगवंत म्हणतात, आकाशात हजारो सूर्य जरी एकदम उगवले, आकाशात हजारो सूर्य जरी एकदम उगवले तरी या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाश इतका प्रकाश कदाचितच होईल किंवा होणारही नाही. याचा गर्भित अर्थ काय मला सांगा. भगवंताचं जे स्वरूप आहे, भगवंताचं जे स्वरूप आहे किंवा हा सूर्यप्रकाश आहे, हा सूर्यप्रकाश पाहण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, डोळे. डोळे नसतील तर सूर्यप्रकाश कितीही प्रखर असला तरी मला तो प्रकाश जाणवणारच नाही, कारण मला डोळेच नाही आहेत. पण डोळे हे एक माध्यम आहे. या डोळ्यांनी सूर्यप्रकाश आहे हे बघणं न बघणं याचं संकल्पना कोण करून देतं, मन करून देतं. म्हणून सूर्यप्रकाश, तिथे सूर्यप्रकाशाचा उल्लेख आला 12व्या श्लोकात. या सूर्यप्रकाशापेक्षा मोठं काय आहे, आपले डोळे. डोळ्यापेक्षा मोठं काय आहे, आपलं मन, कारण ते संकल्प विकल्प डोळ्यांमार्फत त्या प्रकाशाचा निर्माण करत आहे. परंतु या मनाला चालना देणारं कोण आहे, या मनाला चालना देणारं आहे बुद्धी. कारण बुद्धी ही मनाला चालना देते की एखादा निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे हे बुद्धीमार्फत कळतं. परंतु ह्या बुद्धीलाही चालना देणारं काय आहे, या बुद्धीलाही चालना देणारं आहे परमेश्वराचं सच्चिदानंद रूप चैतन्य. म्हणून विभूती योगामध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे, आपल्याला आठवत असेल 10व्या योगात, की या सकल प्राणी मात्रांमध्ये भरून उरलेलं चैतन्य मी आहे. कारण मी तुम्हाला जसं उदाहरण दिलं, आईन्स्टाईन सारखा कितीही मोठा माणूस मोठे मोठे सिद्धांत लावेल, पण ते चैतन्य त्या शरीरात आहे तोपर्यंत. ते चैतन्य बाहेर पडलं की त्या मेंदूला जरी मी 2+2 किती तर तो 4 हे उत्तर देऊ शकणार नाही, कारण ते चैतन्य आता बाहेर पडलंय. आता उरलंय ते स्थूल, त्याला काही अर्थ नाही, टरफलाप्रमाणे झालं ते. हा गर्भितार्थ समजून घ्या की अनेक सूर्य जरी उगवले, कोटी सूरज शशी तारा, करे प्रकाश मिलसारा, बिना गुरु घोर अंधारा, न प्रभू का रूप दर्शाई, असं ब्रह्मानंद स्वामींनी म्हणूनच ठेवलेलं आहे. की हा परमेश्वर कसा आहे याचा प्रकाश तुम्हाला बिलकुल तिथे दिसणार नाही, जरी कोटी सूरज शशी तारे जरी एकत्र आले तरी. म्हणजेच परमेश्वराचा प्रकाश म्हणजे आत्मप्रकाश. एकदा आत्मप्रकाशित आपण झालो की अजून काही बघण्याची गरज लागत नाही. आता या 10, 11, 12 या श्लोकांचा मी आपल्याला थोडासा शब्दार्थ सांगतो. 10 आणि 11 मध्ये भगवंत म्हणतात, हजार डोळे, हजार मुख असलेल्या मला पहा. आता संसारी माणसांनी खरं तर याच्यातून काय अर्थ घ्यावा हो. हजार डोळे म्हणजे 1000 असं समजू नका बरं. 1000 ही काही अगदी स्पेसिफिक संख्या नाही आहे. आपण म्हणतो की नाही हजारो रुपये माझ्याकडे म्हणजे 1000 रुपये आहेत का माझ्याकडे, असं नाही. हजारो मुख असलेले, हजारो नेत्र असलेले असं मला पहा. याचा अर्थ आपण संसारी माणसांनी आपल्या लेवलवर काय अर्थ घ्यायचा, ही जी जीवसृष्टी अनंत मुखांनी नटलेली आहे की नाही, हे सगळं परमेश्वर रूपच आहे. या विभूती योगाच्या माध्यमातून परमेश्वर या हजारो तोंडांकडे आपण बघितलं तर ठिकठिकाणी माझा कृष्णच आहे.
सगळीकडे परमेश्वरच आहे, म्हणून तर सर्वांभूती परमेश्वर संत म्हणतात. हे विश्वाची माझे घर असं का म्हटलं? कारण जिथे पाहू तिथे कृष्ण. व्यक्ती दिसल्या तोही कृष्ण, प्राणी दिसले तोही कृष्ण, झाडं दिसले तोही कृष्ण, नदी दिसली तोही कृष्ण, डोंगर दिसले तोही कृष्ण, हवा आहे तोही कृष्णच, अवकाश आहे तोही कृष्णच, पृथ्वी आहे तोही कृष्ण, सूर्यमाला आहे तोही कृष्णच. कृष्णं वंदे जगद्गुरु. सगळं काही नटलेला हा परमेश्वरच आहे. आणि हा अर्थ आपण घ्यायचा की अनंत मुख असलेला म्हणजे काय हो, हे सगळं आजूबाजूला दिसतं ना, हा जर आपण विचार केला ना, लोक हो, हा जर आपण विचार केला ना की अनेक तोंडांनी नटलेला कृष्णच आहे, मी तुम्हाला अक्षरशः सांगतो, आपल्या कितीतरी लोकांच्या बाबतीतले द्वेष नाहीसे होऊन जातील. अननेसेसरी आपल्या मनामध्ये कितीतरी अननेसेसरी लोकांचे द्वेष असतात, कपट असतं, कितीतरी लोकांबद्दल आपली जळफाट होत असतो ना, तो शांत होऊ शकतो परमेश्वराच्या फक्त या एका गर्भितार्थाने. अनंत रूपाने नटलेला परमेश्वर, अनंत माझी मुख पहा, याचा आपण अर्थ काय घेऊ शकतो इथे? की सर्वांभूती परमेश्वर आहे. अर्थात आपल्या निकटवर्तीयांबाबत वागताना आपण व्यवहारज्ञान जागा ठेवलंच पाहिजे. सर्वांभूती परमेश्वर आहे म्हणून कोण कसंही वागेल तर ते सहनही नाही करायचं. परंतु आपण संसारी माणसं अननेसेसरी अनेक लोकांबद्दल चुकीचे ग्रह करून बसलेलो असतो. गरज नाही आहे त्याची. त्याला तसं वागावं असं वाटलं, त्याचा आणि माझा बादरायण संबंध कधी तो परत आयुष्यात येईल माहिती नाही. नमस्कार करून पुढे जायचं आपण. कृष्ण रूपच सगळं आहे, परंतु त्रिगुणाचा खेळ चाललेला असतो, षड्विकारांचा खेळ चाललेला असतो. त्याच्यामुळे त्याने पुढचा जो त्रिगुणाचा आणि षड्विकारांचं धारण केलेला मुखवटा असतो ना, त्याच्यामुळे त्याच्याकडून घडणारी कर्म आपल्याला क्लेशकारक होतात. कुठे थांबावं हे आपल्याला कळलं ना की ही गीता आपल्याला तेच शिकवते. काय शिका, काय करा, म्हणजे काय करू नका ते आपसुकच कळतं आपल्याला. आता 12व्या श्लोकाचा थोडा मी शब्दार्थ आपल्याला सांगणार आहे, कारण मी आपल्याला एक छोटासा व्हिडिओ दाखवणार आहे आणि तो अत्यंत सुंदर आहे. 12व्या श्लोकात भगवंत म्हणतात की कितीही सूर्य, कितीही कोटी सूर्य एकत्र आले तरी त्यांचा प्रकाश अगदी नगण्य असेल भगवंताच्या या प्रकाशापुढे. आता गर्भित अर्थ मी तुम्हाला सांगितलं, आत्मप्रकाश म्हणजे काय. आता हा व्हिडिओ बघा जो मी आता तुम्हाला दाखवणार आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला वाटतं काय केवढा मोठा सूर्य, केवढा मोठा सूर्य, बाप रे बाप, म्हणजे त्याच्या पुढे पृथ्वी एवढीशी आहे. म्हणजे ही खोलीभर सूर्य समजा, पृथ्वी म्हणजे या खोलीमध्ये फिरणारा एखादा किडा, मुंगी, तेवढा सूर्याचा आकार आहे, त्याच्या पुढे पृथ्वीचा आकार एवढूच आहे. आपल्याला तर वाटतं काय केवढा मोठा सूर्य, असे इतके सूर्य एकत्र आले, कोटी सूर्य जरी एकत्र आले तरी सुद्धा परमेश्वराच्या प्रकाशापुढे तो फिकाच पडेल, असं होऊ शकेल? असं का होऊ शकेल याचं प्रात्यक्षिक व्हिडिओज बघा तुम्ही, जो आता मी तुम्हाला दाखवतोय, ज्याच्यामध्ये पृथ्वी बघा केवढी आहे, आपण किती लहान आहोत, पृथ्वी किती लहान आहे, हे कळता कळता सूर्य किती लहान आहे हा व्हिडिओ बघताना आता आपल्या लक्षात येईल. आणि मग ह्या अशा अनेक आकाशगंगा असलेल्या अशा एका ब्रह्मांडाला, अशा अनेक ब्रह्मांडाला सांभाळणारा अनंत कोटी ब्रह्मांड नायक असा जो परमेश्वर, याच्या प्रकाशापुढे हे सूर्याचे प्रकाश थोडकेच पडणार आहेत. हे आता आपण हा व्हिडिओमध्ये बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण किती सूक्ष्म आहोत आणि आपण आपले प्रॉब्लेम मोठे करतो की नाही, आपण किती सूक्ष्म आहोत याचा विचार करा. आता हा व्हिडिओ पहा. बघितलात व्हिडिओ?
आता आपल्याला शब्दशः कळलं की आपण किती लहान होत याची कल्पना आली आणि आपण काय फुशारक्या मारतो. हे तर सायंटिस्टने शोधलेले अंतर आहेत की एवढ्या एवढ्या लांब आपण जाऊ शकतो. त्याच्याही पलीकडे त्याला सामावून असणारा परमेश्वर हा आईसारखा आहे. आणि आपली ही जी ब्रह्मांड मालिका आहे ना, ही त्या आईच्या पोटामध्ये असलेल्या बाळासारखी आहे. पोटात असलेल्या बाळाने आईला जाणण्याचा प्रयत्न केला तर तो व्यर्थ ठरेल, कारण आई स्वरूपच ते बाळ आहे. पोटात असताना आईचाच एक अंश आहे की नाही. तसं आपण ह्या परमेश्वराचेच अंश आहोत. तर आपण परमेश्वराला कसे जाणू शकू. ते आणि मी एकच आहे. त्याला जाणण्यासाठी म्हणून सद्गुरू साधना करायला सांगतात. त्यासाठी म्हणूनच ब्रह्मानंद स्वामींनी काय म्हटलंय, कोटी सूरज शशी तारा मिले करे प्रकाश मिल सारा, बिना गुरु घोर अंधारा न प्रभू का रूप दर्शाई. बिना गुरु अंधारच आहे, म्हणून सद्गुरू पाहिजे. ठिकठिकाणी आपल्याला पावलं पावली सजग करायला की तुला कसं वागायचंय कसं नाही. म्हणून कृष्णम वंदे जगद्गुरु. कृष्णच गुरु, तोच अनंत रूपाने नटलेला आहे. त्याचं ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला प्रेमानेच त्याला मिळवावं लागतं. म्हणून पुढचा भक्तियोग आहे बरं, 12वा भक्तियोग म्हणूनच आहे. एवढं अफाट रूप त्याचं पाहिल्यानंतर पुढे त्याला जाणायचं कसं. मग आम्ही सामान्य माणसांनी त्याला कसं प्राप्त करावं, भक्तियोग शिका. त्याच्यावर आपण पुढच्या व्हिडिओला जाऊ. आता भगवंत जेव्हा अनंत रूपाने असं नटलेलं ऐश्वर्यरूपी रूप अर्जुनाला दाखवत आहे, आता हळूहळू 14व्या 15व्या श्लोकापासून भगवंत उग्ररूप धारण करायला सुरुवात करतात. का? कारण उग्ररूप धारण करण्याचा उद्देश अर्जुनाला घाबरवण्याचा नाहीये, तर ते सुद्धा एक विनाशकारी रूप भगवंताचं आहे, ज्याच्यामधून अप्रत्यक्षरित्या भगवंताला अर्जुनाला युद्धाचे परिणामही दाखवायचे होते. कारण तसं श्लोकांमध्ये संदर्भ आलेला आहे. भगवंत उग्ररूप जेव्हा धारण करतात तेव्हा 27व्या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात. 27वा श्लोक काय आहे? 27व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की हे जे सर्व धृतराष्ट्राचे पुत्र आपल्या मुखात, अर्जुनाचा तोंडी हा श्लोक आहे, आपल्या मुखात प्रवेश करत आहेत. भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण तसेच आमच्या बाजूचेही काही योद्धे आपल्या भयंकर दाढांमुळे दिसणाऱ्या ह्या तोंडांमध्ये धावत घुसत आहेत. कित्येकांची डोकी चिरडलेली आपल्या दातांच्या फटीमध्ये मला दिसत आहेत. आता तुम्ही विचार कराल, भगवद्गीतेसारखा अत्यंत सुंदर अलंकाराने नटलेला ग्रंथ, त्याच्यामध्ये अशी वर्णन आलेली आहे. 27व्या श्लोकात काय वर्णन आलेलं आहे? वक्राणी ते त्वरमाणा विशंती दंष्ट्राकरालानी भयानकानी. आपल्या ह्या मोठ्या दाढांमुळे, दातांमुळे दिसणाऱ्या उग्र रूपामध्ये कर्ण, भीष्म, द्रोण हे प्रवेश करत आहेत, चिरडले जात आहेत. एक लक्षात घ्या, मला तुम्हाला या असं जे प्रत्यक्ष वर्णन आलेले भगवंताचं, याचे 2 सरळ अर्थ आपल्याला सांगायचे. आपल्या मनात अशी शंका निर्माण होते, बापरे काय वर्णन आहे उग्ररूप परमेश्वराचं. परंतु त्याचे 2 अर्थ मला आपल्याला सांगायचे. पहिला अर्थ, उग्ररूप हे भगवंत धारण करणारच, कारण या सृष्टीची जशी निर्मिती आहे तसा त्याचा विनाशही करावा लागतो. आणि विनाश होणं ही काही सालस प्रकृती नाही आहे, ही काही सोज्वळ प्रकृती नाही आहे. विनाश होताना शंकराचं तांडवच आपल्याला आठवतं. तिथे आपल्याला विष्णूचा साधेपणा आठवत नाही. शंकराचं तांडव म्हणजे विनाश आहे. आणि विनाश शब्द आहे, नाश नाही. विनाश आणि नाश याच्यात फरक आहे. विनाश याचा अर्थ विधायक नाश, विशेष रीतीने केलेला नाश, ज्याची पुनर्निर्मिती होणार आहे. साधा नाश जो असतो ते नाश म्हणजे जे नासून जातं, ते दूध नासलं त्याचा नाश झाला, ते आता काही पुन्हा निर्माण होणार नाही. पण जो विनाश होत असतो तो पुनर्निर्मितीसाठीच होत असतो. आणि त्यासाठी भगवंताला उग्ररूप धारण करावंच लागतं. आणि त्याच्यामुळे भगवंतांनी सरळ सरळ वर्णन केलेलं आहे, जे आहे ते आहे. जसं उग्ररूप आहे तसं आहे. अर्जुनाला मी परिपूर्णतेने कळावं, जसं आत्तापर्यंत अर्जुन चतुर्भुजधारी सालस गोंडस असं श्रीकृष्णाचं रूप पाहत आला होता, तसं जेव्हा उग्ररूप दिसलेलं आहे भगवंताचं, जे खरं रूप दिसलेलं आहे, जे भगवद्गीतेत आलेलं आहे, भगवद्गीतेमध्ये काहीही लपून राहिलेलं नाही आहे. भगवंताची प्रत्यक्ष प्रतिमा ही भगवद्गीतेमध्ये जशीच्या तशी आलेली. आणि म्हणूनच भगवद्गीता हा सकल गोष्टींचं सार करून देणारा ग्रंथ आहे. तर पहिला अर्थ काय? या भगवंताचं असं उग्ररूप येण्याचं वर्णन, विनाश होताना उग्ररूपच यावं लागतं. युद्धाचे परिणाम दाखवताना भगवंतांनी उग्ररूप दाखवण्याचं सोय तिथे केलेली आहे अर्जुनासाठी. आता दुसरा अर्थ काय?
भगवंतानी उग्ररूप दाखवण्याचा दुसरा अर्थ, अर्जुनाने आत्तापर्यंत भगवंताला सालस रूपातच पाहिलं होतं, सुंदर अशा कृष्णाला पाहिलं होतं. आणि जेव्हा भगवंताने उग्ररूप धारण केलं तेव्हा कृष्णाचा प्रश्न आलेला आहे 28 ते 31 या श्लोकांमध्ये, की भगवंत आपण कोण आहात? आपण कोण आहात? मी आपल्याला जाणू शकत नाही, आपण मला सांगा. आणि असंच आपल्या सामान्य माणसाच्या बाबतीतही होतं की नाही? होतं की नाही मला सांगा. ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीला ओळखत असतो, जेव्हा त्याची एकच बाजू आपल्याला माहिती असते, मित्रमंडळींमध्ये एकच बाजू आपल्याला माहिती असते की हा किती छान वागतो, हा किती सुंदर वागतो, मग त्याच्या घरचे म्हणतात हां जरा घरी येऊन पहा, असं म्हणतात की नाही? आपण एखाद्याचं कौतुक करतो, अहो काय सुंदर आहे पर्सनॅलिटी, काय सोज्वळा माणूस आहे. मग त्याच्या घरचे लगेच म्हणतात हो का, जरा घरी येऊन पहा. का? ही विसंगती काय येते? कारण घरच्यांनी त्या माणसाला पूर्णपणे ओळखलेलं असतं. वपू उकाळे यांचं एक वाक्य आहे की एखादा माणूस कसा आहे, एखादा पुरुष कसा आहे हे परिपूर्ण ओळखायचं असेल तर त्याच्या बायकोला विचारायचं. आणि हे खरं आहे बरं का, गमतीशीर आहे पण हे खरं आहे. तसं भगवंत म्हणतात की अर्जुना, तू आतापर्यंत मला अगदी साध्या रूपातच पाहिलेलं आहेस, आता हे उग्र रूप दाखवल्यानंतर विनाशकारी रूप काय असतं हे पहा, म्हणजे तुला माझी 360 अंश ओळख होईल. जेव्हा आपण एखाद्या अति सोज्वळ माणसाला प्रचंड भडकलेलं बघतो तेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की अरे हे काय रूप आहे याचं, हा कोण, मी याला ओळखतच नाही, एवढा भडकलेला मी कधी याला पाहिलं नाही. असं आपल्या संसारी माणसांचं होतं की नाही? होतं की नाही? तसंच अर्जुनाचंही झालेलं आहे. उग्र रूप जेव्हा भगवंतांनी धारण केलं 28 ते 31 श्लोकांमध्ये, 31व्या श्लोकात भगवंताला प्रश्न करतात अर्जुन, मी आपल्याला ओळखत नाही, आपण कोण आहात, मी आपल्याला जाणण्यास असमर्थ आहे. कारण ते रूप अर्जुनाने कधी पाहिलंच नव्हतं भगवंताचं. इतकं उग्र रूप भगवंताचं पाहिलंच नव्हतं. म्हणून हे उग्र रूप दाखवण्याचे 2 सरळ अर्थ भगवद्गीतेतले कोणते आहेत? पहिलं, विनाश होताना उग्र रूप हे अत्यावश्यकच आहे. दुसरं, अर्जुनाने कधीही उग्र रूपात भगवंताला पाहिलं नव्हतं. जोपर्यंत भगवंताला अर्जुन 360 अंश ओळखत नाही, सगळ्या त्याच्या गोष्टींना अर्जुन जोपर्यंत ओळखत नाही तोपर्यंत अर्जुन पूर्ण आत्मज्ञानी होऊ शकत नाही. आपल्याला संसारातल्या एखाद्या माणसाला लग्न ठरतं आणि नंतर नवरा बायकोचे मूळ स्वभाव जेव्हा बाहेर येतात, लग्नाआधी हे कळलं असतं तर मी लग्नच केलं नसतं, अशी जी वाक्य तोंडातनं बाहेर येतात ना, ती याचसाठी, कारण आपण नंतर हळूहळू त्या माणसाला 360 अंश ओळखायला लागतो आणि मगच आपल्याला त्या माणसाचं पूर्ण ज्ञान होतं. ह्या संसारातल्या गोष्टी आहेत की नाही? आणि हीच इच्छा भगवंताची होती की अर्जुनाने मला पूर्ण ओळखावं. जसा मी ब्रह्माच्या रूपाने निर्मितीही करतो, विष्णूच्या रूपाने सांभाळही करतो, तसा तांडवरूपी शंकराच्या निमित्ताने मी विनाश करणाराही आहे. म्हणून उग्ररूप दाखवणं प्राप्त आहे. आणि त्याचं सरळ वर्णन आलेलं आहे गीतेमध्ये, जे आहे ते आहे. म्हणून त्याच्यातून आपण काही चुकीचा किंवा भयानक अर्थ घ्यायची गरज नाही आहे. आता पुढे भगवंत असं म्हणतात की भीष्म, द्रोण, जयद्रथ किंवा कर्ण यांसारखे महारथी माझ्या मुखात प्रवेश करत आहेत ते पहा. अर्जुनानेही तेच सांगितले की हे सगळे आपल्या मुखात प्रवेश करत आहेत. आता इथे प्रश्न असा येऊ शकतो, कारण चिकित्सक बुद्धी काहींची असते. कौरवांकडे आणि पांडवांकडे असे कितीतरी महारथी होते, पण ह्या 3-4 जणांचीच नावं का बरं आली? भीष्म, द्रोण, कर्ण. याचं कारण असं आहे, भीष्म हे तर पितामह होते, म्हणजे फक्त कौरवच नाही तर पांडवही त्यांना गुरुस्थानी मानत असत, आपल्या पित्याच्या जागी मानत असत. इतकं भीष्मांची ताकद होती, एक पर्सनॅलिटी होती. परंतु भीष्म हे इच्छामरणी असूनही, इच्छामरणी होते भीष्म, आपल्याला माहिती आहे ते बाणांच्या शय्येवरती निजले होते, पण त्यांनी मरण घेतलं नव्हतं, स्वीकारलं नव्हतं. इच्छामरणी होते असे भीष्म सुद्धा माझ्यातच सामावून जाणार आहेत हे अर्जुनाला कळावं. द्रोणाचार्य फक्त कर्तव्य, जे धन त्यांना मिळत होतं त्याच्याशी प्रामाणिक राहावं म्हणून ते कौरवांच्या बाजूने होते. पण आपल्याला ज्ञात असेल की द्रोणाचार्यांनी सकल अस्त्रविद्या जर कोणाला दिली असेल तर ती अर्जुनाला दिलेली आहे. अगदी त्यांचा पुत्र अश्वत्थामाला सुद्धा त्यांनी मोहापै ब्रह्मास्त्र शिकवलं, परंतु ब्रह्मास्त्र मागे कसं घ्यावं हे अर्जुनालाच शिकवलं. अश्वत्थामाला म्हणून तर ते मागे घेता आले नाही. एकदा सोडल्यानंतर मागे कसं घ्यायचं अश्वत्थामाला माहीतच नव्हतं. ती विद्या सुद्धा द्रोणाचार्यांनी अर्जुनाला दिलेली आहे, लक्षात घ्या. अशा द्रोणांना कसं मारावं हा विचार अर्जुनाच्या मनात होता. परंतु असे द्रोणाचार्यांसारखे महान गुरु सुद्धा माझ्यातच सामावून जाणार आहेत, माझ्यातच येणार आहेत हे दाखवून द्यायचं होतं. हा भ्रम अर्जुनाचा
परमेश्वराला दूर करायचा होता, म्हणून ही नावं प्रामुख्याने आलेली. कर्ण, कर्ण हा तर खरं तर कोणती पुत्र आहे हे सगळ्यांना माहिती आहे. कर्णावरती ही भगवंताचं विशेष प्रेम आहे, कारण कर्णासारखा दानशूर महाभारतात होणे नाही. कवच कुंडल विचार न करता मागून दिलेली. कर्णाचा दानशूरपणा हा फार वरच्या पात्रतेचा आहे बरं का. म्हणून कर्ण हा दानशूरतेसाठीच प्रसिद्ध झाला. अत्यंत वरच्या लेवलचा दानशूर होता कर्ण, जे मागाल ते देईल. कर्ण तसा होता आणि तसा वागलेला पण आहे, हे लक्षात घ्या, हे विशेष. आणि म्हणून कर्ण प्रसिद्ध झाला. कर्ण जसा बोलायचा तसा तो वागायचा. दान देणार म्हणजे देणार, मग तो मागचा पुढचा विचार नाही करायचा. भगवंतांनी कवच कुंडलं मागून घेतलेली आहेत, आणि भगवंतांनी लीला जर केली नसती तर कदाचित अर्जुनाला कर्णाला मारतानाही फार त्रास झाला असता. चाक त्याचं ऋतून बसलेलं आहे, तीच संधी साधून अर्जुनाला कृष्णाने खूण केलेली आहे कर्णाला मारण्यासाठी. या सगळ्याचा अर्थ लक्षात घ्या की हे जे सगळे योद्धे होते, भगवंताला माहिती होतं की हे कौरवांच्या बाजूने जरी असले तरी ह्यांची योग्यता फार श्रेष्ठ आहे, आणि म्हणून प्रामुख्याने ही नावं गीतेमध्ये आली असावीत, असा एक माझा अभ्यास. आता विश्वरूप दर्शन योगावर जितकं बोलावं तितकं कमी आहे. हा अध्याय अभ्यास करण्यासाठी थोडासा कठीण आहे. आपण जितकं याच्यामध्ये चिकित्सक वृत्तीने जाऊ तितके आपण गोंधळून जाऊ शकतो. म्हणून संसारी माणसांनी मला जे सांगायचं होतं ते आपण प्रामुख्याने याच्यामध्ये अर्थ लावण्याचा प्रयत्न करायचा आहे, हे लक्षात घ्या. आता आपण याच्या मुळाकडे येऊया. भगवंत 32 आणि 33 श्लोकात काय सांगतात ना, ते या अध्यायाचा मूळ गाभा आहे, आणि आपण संसारी माणसांनी त्या 32 आणि 33 श्लोकातून फार काही शिकण्यासारखं आहे. 32व्या श्लोकाच्या अर्थामध्ये भगवंत असं म्हणतात की मी लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाल आहे. यावेळी या लोकांच्या नाशासाठीच मी प्रवृत्त झालेलो आहे. हे शत्रू पक्षातले जे सगळे महारथी आहेत ना, ते सर्व तुझ्याशिवायही राहणार नाहीच आहेत. म्हणजे तू युद्ध जरी नाही केलंस ना तरी ह्या सगळ्यांचा नाश अटळ आहे. कारण हा 32व्या श्लोकाचा अर्थ आहे. कारण भगवंताला जे फार ओळखत नाहीत, अशा अनेक सामान्य माणसांचा ओळखत नाहीत काय सोडा, आपला तुमचा सगळ्यांचा सामान्य हे आयुष्य जगताना थोडासा गैरसमज होतोच की हे मी केलं. खरं तर आपण निमित्त असतो, हे लक्षात घ्या. ही गोष्ट मी केली. आता भगवद्गीतेचा अर्थ समजावून सांगावा आणि तुम्ही 2-4 लोकांनी तो ऐकावा. याच्यात माझं श्रेष्ठत्व आहे का? नाही. भगवंताला तुम्हापैकी कोणाला तरी त्याचा अर्थ समजावून सांगण्याची इच्छा व्हावी, ती तो माझ्या मार्फत, या देहामार्फत फक्त पूर्ण करतोय. मी म्हणजे कोण आहे? एक साधी व्यक्ती, हा देह तुम्हाला दिसतोय. या देहामार्फत फक्त तो पूर्ण करतोय. या देहाला काही किंमत नाही आहे, त्याच्यामुळे या देहाला काही त्याचं श्रेष्ठत्व नाही आहे. मी केलं, मी भगवंताला भगवद्गीतेचा अर्थ सांगितला, बरं कोण आहे मी शून्य आहे. तुम्ही जे माझा व्हिडिओ अत्यंत आदराने ऐकत आहात त्या तुमच्या काही शंका याचं निरसन करून देण्याची भगवंताची ही इच्छा असावी, ती तो कदाचित या देहामार्फत पूर्ण करत असावा, एवढंच काय ते. म्हणून तेच भगवंत अर्जुनाला सांगतात, तू जरी युद्ध नाही केलंस ना तरी ते मरणारच आहेत. तू युद्ध कर किंवा नको करू, ते मरणारच आहेत. ते बघ माझ्यात कसे सामावले जात आहे. आणि 33वा श्लोक आहे ना, तो आपण शिकायचा आहे, म्हणजे आपण संसारात नम्र राहू. काय करावं काय करू नये ते कळेल. 33व्या श्लोकाच्या अर्थामध्ये भगवंत म्हणतात, म्हणूनच तू उठ, तस्मात् त्वं उत्तिष्ठ, म्हणून तू उठ, यश मिळव, शत्रूंना जिंकून या सगळ्या राज्याचा उपभोग घे. हे सगळे माझ्याकडूनच मारले जाणार आहेत. तू फक्त निमित्त मात्र बन. इथे सगळं काही विश्वरूप दर्शनाचा योगाचा भावार्थ आहे. 54 श्लोक असलेल्या ह्या अध्यायामध्ये मी संसारी माणसाने काय समजून घ्यायचं, काय बोध घेऊ मी? 33वा श्लोक घ्या. आत्तापर्यंत जे मी सगळं वर्णन केलं ते वर्णन अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं, आणि 33व्या श्लोकात म्हणतात, तू जरी हे नाही केलंस तरी ते मरणारच आहेत. म्हणून तू युद्ध कर, यश मिळव, तुला खात्रीने यश मिळणार आहे. हे प्रत्यक्ष भगवंतांनी प्रॅक्टिकली दाखवून दिलंय की ते सगळे माझ्यात सामावले जात आहेत, ते सगळे माझ्याकडून मरणार आहेत. तू युद्ध कर, पण तू फक्त निमित्त मात्र हो. 33वा श्लोक, तू फक्त निमित्त मात्र हो. आणि हे आपण संसारातलं प्रत्येक कर्म करताना सांभाळायचं आहे. एखादी मोठी गोष्ट झाली आपली, एक मोठी गोष्ट झाली, फार मोठी, आपल्याला वाटतं मी केलं, आपण फक्त त्याचे निमित्त असतो. म्हणूनच मी आत्ता मगाशी तुम्हाला म्हटलं
मी भगवद्गीतेचा अर्थ सांगतोय, म्हणजे मी म्हणजे कोण आहे मला सांगा. मी म्हणजे कोण? हा देह? मी म्हणजे कोण? ही वाचा? का मी म्हणजे कोण? मी म्हणजे इथे आतमध्ये बसलेला, या देहाच्या आतमध्ये बसलेला जो चैतन्य रूपी परमात्मा आहे ना, त्याची ही इच्छा आहे की या देहाकडून हे काम व्हावं. चालवणारा चालक असतो, त्याची इच्छा असते गाडी कुठे वळवावी. त्याप्रमाणे याच्या आतमध्ये बसलेलं जे चैतन्य रूप आहे ना, त्याचीही इच्छा आहे की हा देह आणि ही वाणी याच्या मार्फत तुम्ही जे अत्यंत सद्भावाने हा व्हिडिओ पाहता, तुमच्या मनात ज्या काही शंका, कुशंका, आशंका येत असतील त्याचं निरसन व्हावं, ही ह्या आतमध्ये असलेल्या चैतन्यरूपी भगवंताची इच्छा आहे. उद्या जर भगवंताला वाटलं आणि हे चैतन्य या शरीराच्या बाहेर पडलं, तर पुढच्या गुरुवारचा व्हिडिओ येईल का? नाही येणार. मी सतत हे उदाहरण मला स्वतःला लावून घेत असतो, कारण आपण ज्ञान विज्ञान योगात शिकलेलो आहे, आपण अक्षर ब्रह्मयोगात शिकलेलो आहे की आपण सगळ्या गोष्टींचं अधिष्ठान ठेवणं अत्यंत आवश्यक आहे, अगदी मृत्यूचंही. मग मी भगवद्गीतेचा अर्थ सांगतो, हा अभिमान या देहाने वाढवण्यात अर्थ आहे का मला सांगा? आहे का? मी अभिमान घ्यावा का? नाही. कारण याच्यातनं चैतन्य बाहेर पडलं तर मी भगवद्गीतेचा एक शब्द तरी बोलू शकतो का? नाही बोलू शकत. नाही बोलू शकत ना. म्हणून भगवंत जसं अर्जुनाला सांगतात, तो अर्थ मलाही प्राप्त आहे, तो तुम्हाला सगळ्यांना प्राप्त आहे की तुम्ही एखादी गोष्ट केलीत किंवा नाही केलीत, ती घडायची, ती घडणार आहे. तुम्ही फक्त निमित्त होत आहे. तुम्ही फक्त निमित्त होत आहे. मी एक शिक्षक आहे. उद्या आज मी 10 वर्ष शिकवतोय. 10 वर्षापूर्वी माझ्याकडे 10वीला बसलेले विद्यार्थी आजही मला भेटायला येतात. ते आज आयुष्यामध्ये बऱ्यापैकी छान नोकरीवरती लागलेले आहेत. ते मला येऊन म्हणतात की सर, तुमच्यामुळे आम्हाला छान समजलं सगळं. त्याचं क्रेडिट मी घ्यावं का? त्यांचं सगळं सुंदर आयुष्यात त्यांच्या कर्माप्रमाणे, प्रारब्धाप्रमाणे होणारच आहे. त्यांना त्यातल्या त्यात या देहामार्फत काही चांगलं सांगितलं गेलं, हे मी निमित्त आहे. हे देह हा निमित्त आहे. तुम्ही जर का उद्या कोणाचं भलं करत असाल, ते त्याच्या कर्मानुसार, प्रारब्धानुसार त्याचं ते भलं होणार आहे. तुम्ही उद्या एखाद्याला उधारीने पैसे दिलेले आहात, ते त्याला तेव्हा मिळणारच होते. तुम्ही देह, तुमचा पैसा हा तिथे निमित्त झालेला आहे. तुम्ही नसते दिले तरी त्याला ते कसे तरी मिळाले असते. त्यावेळेला ती गोष्ट होणार आहे तर ती होणार आहे. त्यावेळेला ती गोष्ट जर नाही होणार आहे तर ती नाही होणार आहे. प्रयत्न करत राहणं आपलं काम आहे. म्हणून भगवंत म्हणतात, कर्म टाकू नकोस तू फक्त निमित्त हो. तुला श्रेय घेण्याची गरज नाहीये की मी ह्यांना कसं मारू, ते मरणारच आहेत बाळा. तू फक्त निमित्त मात्र बन की मी त्यांना मारणार आहे तुझ्या मार्फत, म्हणून मी तुझा सारथी झालोय. कृष्ण अर्जुनाला म्हणतात, मी तुझा सारथी का झालोय? मी तर त्यांना एका फटक्यातच मारू शकतो, कारण माझं अकराळ विक्राळ रूप, जो व्हिडिओ आपण पाहिला, काय नगण्य. ही पृथ्वी किती नगण्य आहे. या पृथ्वीवर तर कुरुक्षेत्र, त्या कुरुक्षेत्रावर चालत असलेलं युद्ध, भगवंताला ते नष्ट करायला किती सेकंद लागतील? एका सेकंदाचाही एक क्षण पुरेसा आहे त्याला. परंतु भगवंताने तसं केलं का? नाही. भगवंता कोणाला तरी निमित्त करत असतात आणि त्या निमित्तातून ती गोष्ट घडवत असतात. हे नेहमी लक्षात घ्या. हे आपल्या लक्षात राहिलं ना की आपल्याला अहंकार होणार नाही. आणि तुम्ही माझ्या 4थ्या-5व्या व्हिडिओमध्ये ऐकलेल्या कर्मयोगाच्या 4थ्या पायरीवरती आपल्याला प्रवास करता येईल. हे सगळी कशी गुंफणे लक्षात येते आणि आपण संसारी माणसांनी याचा कसा सांगोपांग अभ्यास केला पाहिजे हेही लक्षात घ्या. आणि असं नम्रपूर्वक भगवंताला जाणण्यासाठी भगवंतानी हे जे 11 अध्यायामध्ये जे काही अगाध ज्ञान दिलेलं आहे, हे पचवण्यासाठी आपण कसं असलं पाहिजे? आपण परमेश्वराप्रती भक्तिभावपूर्ण आपण आपलं मन अर्पण केलं पाहिजे. आणि म्हणून 12वा अध्याय सगळ्यात महत्त्वाचा भक्तियोग. कर्मयोग शिकलो, ज्ञानयोग शिकलो, आत्मसंयम योग शिकलो, ज्ञान विज्ञान कसं असतं या पदार्थांचं ते शिकलो, विभूती योग शिकलो. परंतु विश्वरूप दर्शन योगानंतर भगवंत म्हणतात, मला जर ह्या विराट रूपामध्ये जे मी तुला दाखवलं ते सगळ्यांना दिसणार नाही. मी प्रत्यक्ष झालो तरी ह्या डोळ्यांना पाहता येणार नाही. पण जर मला पाहायचं असेल तर तुला प्रेमाने जिंकावं लागेल. अहो, ह्या जगातली साधी साधी कामं गोड बोलल्याशिवाय होत नाहीत. तर भगवंताचं दर्शन हवं असेल तर त्याच्यावर रुसून फुगून आपल्याला तो दर्शन देईल का? आपलं परिपूर्ण मन, संपूर्ण शरणागती, भक्ती, भावपूर्ण मन, मनामध्ये शंकेला थारा न देता आपण जेव्हा त्याच्या प्रती लावण्याचा दिवसेंदिवस प्रयत्न करू, तेव्हा या जन्मी नाही पण काही पुढच्या जन्मांमध्ये आपल्याला नक्की भगवत दर्शन होऊ शकेल. पण विश्वरूप दर्शन योग संपवताना
54 श्लोक आहे, पण आता हा कन्क्ल्युजनवाला श्लोक आहे म्हणून मी हा श्लोक घेऊन थांबणार आहे. आपण काय समजून घ्यायचंय, भगवंत अर्जुनाला म्हणाले निमित्त मात्र हो, तू निमित्त बन, तू नाही जरी युद्ध केलंस तरी ते मरणार आहेत. मी एखाद्याला पैसे दिले, मी म्हणून साधी साधी उदाहरणं देतो संसारात. मी शिक्षक आहे, मी एखाद्याला शिकवलं, माझ्यामुळे तो मोठा झाला, हे क्रेडिट घेण्याचं या देहाने कारण नाहीये, कारण तो त्याच्या कर्माने मोठा झालाय. असं जरुरी नाही की माझ्याकडून शिकून गेलेले सगळेच अतिउत्तम बनलेत. काही काही जण पुढे व्यसनी बनतील, काही काही जणांना पुढे चांगला मार्ग मिळणार नाही, ती त्यांची कर्म आहेत. मग जर मी मोठ्या इन्फोसिस मायक्रोसॉफ्टमध्ये लागलेल्या पोरांचे जर मी श्रेय जर मी घेतोय, तर वाईटाकडे व्यसनाकडे घेणाऱ्यांचं श्रेय मी घेतलं पाहिजे, पण ते आपण करतो का? आपण फक्त सुखाच्या गोष्टींचं श्रेय घेतो, दुःखरूप गोष्टींचं श्रेय घेतो का आपण? भगवंत म्हणतो तू कसलंच श्रेय घेऊ नको, तू फक्त निमित्त मात्र म्हण, कारण त्याचं फळ त्याला मिळणार, ते कर्मानुसार मिळणार आहे. आणि भगवंत हाच बोध प्रत्येक अध्यायात करतात, प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या. भगवंतानी मागेही सांगितलेलं आहे की तू तुझं कर्म मला अर्पण कर. ते ज्ञान कर्म संन्यास योग, कर्म संन्यास योग म्हणजे कर्म तू कर पण ते मला अर्पण कर. इच्छा ठेव, ती मला अर्पण कर. तुझ्या मनातले जे काही द्वंद्व आहेत मला अर्पण कर. सगळं जर भगवंताला अर्पण केलं तर आपण एखाद्याला जी गोष्ट अर्पण करतो ती चांगली व्हावी असं आपल्याला वाटतं की नाही? एखाद्याला गिफ्ट देताना चांगलंच देतो आपण. तसं जर आपल्या मनामध्ये हे सदैव जागृती राहील की जे काही होतंय ते मी निमित्त मात्र आहे, जे होते ते भगवंताच्या इच्छेने होते, माझ्या इच्छा भगवंताला अर्पण, मग इच्छा आपल्या चांगल्याच उत्पन्न होतील. जी वाणी माझी बोलते ती भगवंताला अर्पण, मग वाणीतनं शब्द आपल्याला सावध करतील, काय बोलतोयस. जे कर्म करेन ते भगवंताला अर्पण, मग कोणाला फसवताना, कोणाबद्दल काही उखाळापाखाळा करताना, कोणाबद्दल कपटनीतीने वागताना ती वृत्ती मला सावध करेल की हे भगवंताला जर अर्पण करायचं आहे तर असं दूषित अर्पण करता येईल का? म्हणून भगवंत आपल्या संसारी माणसाला हा उपदेश करतात, तू फक्त निमित्त मात्र हो. 33वा श्लोक पूर्ण विश्वरूप दर्शन योगाचं सार सांगून जाणार आहे की तू जरी काम नाही केलंस तरी ते काम होणारच आहे, कारण ते मी ठरवलेलं आहे. तू फक्त निमित्त बन, कारण मला ते तुझ्या मार्फत करायचं आहे. आलंय आपल्या लक्षात? म्हणून अहंकाराला पूर्ण गाळून टाकणारा असा हा अध्याय आहे. आणि एकदा अहंकार गळला की मनामध्ये राहतं निर्मळ प्रेम, त्याचंच नाव भक्ती. म्हणून पुढचा अध्याय भक्ती योग. तर असं आपण विश्वरूप दर्शन योग अभ्यासला, त्याचा अर्थ आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ टाकण्याचा उद्देश एवढाच होता की त्यानिमित्ताने आपल्याला एक प्रत्यक्ष कळावं की अरे आपण काय आहोत, एवढे सूक्ष्म आहोत की नाही आपण, काय आपण मोठ्या मोठ्या वेदांताच्या गोष्टी करतो. भगवंताला जाणायचं असेल तर आपल्याला भगवंत स्वरूप कसं होता येईल याचा अभ्यास करायला लागेल. त्यासाठी नम्रपणा, भक्तिभावपूर्ण त्याच्या चरणी प्रेम ओतावे लागेल. तर असा हा विश्वरूप दर्शन योग आपण समजून घेतला. आता आपण त्याला सानंद म्हणणार आहोत आणि आपलं पारायण आपण सुरू ठेवणार आहोत. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया तत्त्वः कमलपत्राक्ष माह्यात्ममपि चाव्ययम्. एवमेतद्यथार्थत्वमात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम् ईश्वरं पुरुषोत्तम. मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. श्रीभगवानुवाच पश्य मे पार्थरूपाणि शतशोऽथसहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च. पश्यादित्यान् वसून् रुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत. इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरम्. मम देहे गुडाकेश यच्चान्यद्द्रष्टुमिच्छसि न तु मां शक्यसे द्रष्टुम् अनेनैव स्वचक्षुषा.
दिव्यं ददामि ते चक्षु पश्य मे योगमैश्वरम्। सञ्जय उवाच एवमुक्त्वा ततो राजन्महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्। अनेकवक्त्रनयनम् अनेकाद्भुतदर्शनम् अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनं सर्वाश्चर्यमयं देवम् अनन्तं विश्वतोमुखम्। दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुस्थिता यदि भाससदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः। तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा अपश्यद्देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा। ततः स विस्मयाविष्टो रुष्टरोमा धनञ्जयः प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिरभाषत। अर्जुन उवाच पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्घान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थ मृषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान् अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप। किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्ता दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयं। त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानम्। त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे। अनादिमध्यान्तानन्तवीर्यमनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रं पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम्। द्यावा पृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः। दृष्ट्वा भूतं रूपं उग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मम्। अमीहि त्वां शूरसङ्घा विशन्ति केचिद्भीताः प्राञ्जलयो गृह्णन्ति। स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसङ्घा स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः। रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेश्विनो मरुतश्चोष्मपाश्च गन्धर्वयक्षासुरसिद्धसङ्घा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे। रूपं महत्ते बहुवक्रनेत्रं महाबाहो बहुबाहुरुपादं बहुदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोका प्रव्यथितास्तथाहम्। नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो। दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि। दिशो न जाने न लभे च शर्मा प्रसीद देवेश जगन्निवास। अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसङ्घैः भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः। वक्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि। केचिद्विलग्ना दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः।
यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः समृद्धमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामि नरलोकवीरा विशन्ति वक्राण्यभिविज्वलन्ति यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः तथैव नाशाय विशन्ति लोका स्तवापि वक्राणि समृद्धवेगाः लेलीयसे ग्रसमानः समन्ता लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः तेजोभिरापूर्य जगत्समग्रं भासस्तवोग्रा प्रतपन्ति विष्णो आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर प्रसीद विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम्। श्री भगवानुवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतास्त्वं जहिमा व्यथिष्ठा युध्यस्त्वजेतासि रणे सपन्नान्। सञ्जय उवाच एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सद्गदं भीतभीतः प्रणम्य। अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घाः कस्माच्च तेन न मरेन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रै अनन्तदेवेश जगन्निवास त्वमक्षरं सत् असत् तत्परं यत् त्वमादिदेवः पुरुषः पुराण स्त्वमस्य विश्वस्य परं निधानं वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूप। वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वा पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते तमोऽस्तु ते सर्वत एव सर्व अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात् प्रणयेन वापि यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं रक्षामये त्वामहमप्रमेयम् पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समोत्स्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमिड्यम् पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियप्रियायार्हसि देव सोढुम् अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे
तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास किरीटिनं गदिनं चक्रहस्त मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते। श्रीभगवानुवाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वं न वेदयज्ञाध्ययनैर्न दाने न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूपः शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन क्रूरप्रवीर मा ते व्यथा मा च विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमिदृग्ममेदं व्यपेतभिप्रीतमना पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य। संजय उवाच इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर्ममात्मा। अर्जुन उवाच दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मि संवृत्तः सचेता प्रकृतिं गतः। श्रीभगवानुवाच सुदुदर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः नाहं वेदैर्न तपसा न दानेन च चेज्जया शक्य एवं विधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा भक्त्या त्वं न्यन्यया शक्य अहमेवं विधोऽर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप मत्कर्म कृन्मत्परमो मद्भक्तः सङ्गवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगो नाम एकादशोऽध्यायः। हरिः ओं तत्सत्। हरिः ओं तत्सत्। हरिः ओं तत्सत्। ॐ तत्सत्। कृष्णार्पणमस्तु।